आज यांची अशी फरमाईश होती की अशी भाजी बनव ज्यात भाकरी चुरून खाता येईल, म्हणून मी आज खसखसची सिंपल अशी आमटी बनवली. खूप दिवसांपासून खाल्ली नव्हती म्हणून आज छान टेस्ट लागली. आता मला सांगा, माझ्यासारखं किती लेडीजला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये जसे काम काही सेकंदांमध्ये होताना दिसतंय तसं जर रिअल लाईफमध्ये झालं असतं तर किती छान झालं असतं ना. पण हाच तर फरक असतो रील अँड रिअलमध्ये. मला जे काम करायला 3 ते 4 तास लागले ते फक्त इथं काही सेकंदांमध्ये होताना दिसते. असो, जेवण वगैरे झाल्यावर किचन अगदी छान घासून आणि पुसून घेतले. त्यानंतर घराला झाडू मारून घेतला आणि मग सगळं घर पाण्यात डेटॉल टाकून पुसून घेतले. कारण आजकाल नादूला काही खायला दिले की थोडं खाणार, बाकी खाली टाकणार आणि मग थोड्या वेळाने परत तेच खालचं उचलून खाणार. म्हणून सध्या तरी मी सगळं घर पाण्यात डेटॉल टाकूनच पुसून घेत असते. त्यानंतर घरात लहान मुलं असलं की हातात घेतलेलं काम एका टप्प्यात कधीच पूर्ण होत नाही. मध्येच ते झोपेतून उठतात, मध्येच त्यांना सुशी लागते. सो काम करताना बरेच ब्रेकमध्ये घ्यावे लागतात. आता रेग्युलर घरातले कपडे आपले कमीच निघतात म्हणून मग मी ते मशीनला न लावता हातानेच धुवून घेत असते. तेवढीच आपली थोडी एक्सरसाइज पण होते आणि 2 पैसे पण वाचतात, हो की नाही. एवढं सगळं आवरल्यावर मला थोडी भूक लागली म्हणून मी 1 कपकेक्स खाल्ले जे मला खूप जास्त आवडतात. आता माझी रेग्युलर कामे तर बऱ्यापैकी झाली होती आणि मी पण खूप जास्त थकली होती म्हणून थोडी रिलॅक्स बसली आणि टीव्हीवर द 50 शो बघत होती. सो असा होता आजचा दिवस. परत भेटू, तोपर्यंत बाय.